नमस्ते, ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण मेष या राशीचे मे महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत। हे राशी भविष्य पाहत असताना आपण आपल्या चंद्र राशी तसेच जन्मलग्न राशीवरून पाहावे। अर्थात चंद्र ज्या राशीत असतो ती आपली राशी असते, त्यानुसार या भविष्याचा आपल्याला अनुभव पाहावयास मिळेल। त्याचप्रमाणे आपली जन्मलग्न राशी अर्थात कुंडलीच्या प्रथम स्थानामधील जी राशी असते त्या राशीवरून सुद्धा या भविष्याची फले आपणास पाहावयास मिळतील। हे राशी भविष्य पाहत असताना सुरुवातीसच मी आपणास सांगू इच्छितो की प्रत्येक मनुष्याची जन्मकुंडली वेगळी असल्याने अर्थात प्रत्येक मनुष्याच्या जन्मकुंडलीतील ग्रहदशा, विंशोत्तरी महादशा, अंतर्दशा वेगळ्या असल्यामुळे या राशी भविष्याचे परिणाम आपल्याला 50 ते 60% जाणवतील। अर्थात 50 ते 60% भविष्य हे आपल्या वैयक्तिक जन्मकुंडलीतील ग्रहयोग, आपल्या वैयक्तिक महादशा, अंतर्दशा यावर अवलंबून असते। मेष राशीच्या या महिन्यामध्ये दिनांक 15 मे 2025 पर्यंत सूर्यग्रह मेष राशीतूनच भ्रमण करणार आहे। अर्थात हे पंचमेश सूर्याचे मेष राशीतील भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे राहणार आहे। त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींना या दरम्यान आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाल्याचे पाहावयास मिळेल। त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींना हे पंचमेश सूर्याचे भ्रमण मेष राशीतील सूर्याचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग कमी करणारे राहणार आहे। त्याचप्रमाणे दिनांक 15 मे 2025 नंतरचे सूर्याचे भ्रमण मेष राशीच्या द्वितीय स्थानातून होईल। हे द्वितीय स्थानातील सूर्याचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ देणारे राहणार आहे। त्याचप्रमाणे दिनांक 15 मे 2025 पासून गुरुग्रह मेष राशीच्या तृतीय स्थानातून भ्रमण करेल। हा तृतीय स्थानातील गुरुग्रह मेष राशीच्या व्यक्तींना विवाह स्थानावर दृष्टी ठेवणार राहील, तसेच लाभ स्थानावर दृष्टी ठेवणार राहील व भाग्यस्थानावर या गुरुची दृष्टी राहील। त्यामुळे दिनांक 15 मे 2025 नंतर मेष राशीच्या व्यक्तींना विवाह योगासाठी अनुकूल परिणाम जाणवतील। अर्थात मेष राशीच्या व्यक्तींना हा गुरुग्रह दिनांक 15 मे 2025 नंतर मेष राशीच्या व्यक्तींना विवाह योगासाठी अनुकूल परिणाम देईल। मेष राशीच्या व्यक्तींच्या मुलामुलींचे विवाह होण्यासाठी, विवाह ठरण्यासाठी हा गुरुग्रह दिनांक 15 मे 2025 नंतर मेष राशीच्या व्यक्तींना अनुकूल फले देईल। त्याचप्रमाणे मेष राशीचा राशीस्वामी मंगळ ग्रह मेष राशीच्या चतुर्थ स्थानातून या पूर्ण महिन्यामध्ये कर्क राशीतून नीच राशीतून भ्रमण करणार असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी या दरम्यान चतुर्थ स्थानातील मंगळाच्या भ्रमणामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी या दरम्यान प्रवासामध्ये थोडीशी काळजी घ्यावी, तसेच वाहन चालवत असताना थोडीशी काळजी घ्यावी। राशीस्वामीचे चतुर्थ स्थानातील नीच राशीतील भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना उष्णतेचे विकार निर्माण करण्याची शक्यता राहणार आहे। तसेच हे चतुर्थ स्थानातील मंगळाचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या मातेच्या आरोग्याची चिंता निर्माण करणारे राहणार आहे। त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींनी चतुर्थ स्थानातील मंगळ ग्रहाच्या भ्रमणादरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना सौख्याची हानी झाल्याचे पाहावयास मिळेल। त्याचप्रमाणे मेष राशीच्या द्वितीय स्थानाचा स्वामी व सप्तम स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह मेष राशीच्या पूर्ण महिन्यामध्ये या मे महिन्यामध्ये मेष राशीच्या 12व्या स्थानातून भ्रमण करणार आहे। त्यामुळे सप्तमेश शुक्राचे 12व्या स्थानातील भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या जोडीदाराशी मतभेद निर्माण करणारे राहणार आहे। त्याचप्रमाणे द्वितीय शुक्राचे 12व्या स्थानातील भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारे राहणार आहे, कौटुंबिक जबाबदारी वाढवणारे राहणार आहे। त्याचप्रमाणे मेष राशीचा तृतीयेश व षष्ठेश बुध ग्रह मेष राशीच्या दिनांक 6 मे 2025 पर्यंत मेष राशीच्या 12व्या स्थानातून भ्रमण करेल। हे 12व्या स्थानातील बुधाचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने शुभ परिणाम देणारे राहणार आहे। यानंतर मात्र मेष राशीच्या व्यक्तींना हा बुध ग्रह मेष राशीमध्येच प्रवेश करेल। दिनांक 23 मे 2025 पर्यंत या तृतीयेश व षष्ठेश बुधाचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना मेष राशीतील भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना त्वचा विकार थोडेसे निर्माण करणारे राहणार आहे। तसेच हे मेष राशीतील षष्ठेश बुधाचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना दिनांक 23 मे 2025 पर्यंत बुधाचे भ्रमण मेष राशीच्या व्यक्तींना पोटाचे विकार निर्माण करणारे राहणार आहे, त्वचा विकार निर्माण करणारे राहणार आहे। या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या पोटाची काळजी घ्यावी, खाण्यापिण्यावर थोडेसे नियंत्रण ठेवावे। तसेच हा संपूर्ण महिन्यामध्ये शनी ग्रह मेष राशीच्या 12व्या स्थानामधून भ्रमण करेल। तसेच राहू ग्रह सुद्धा अंशात्मक मेष राशीमध्येच असेल। त्यामुळे 18 मे पर्यंत अंशात्मक शनी राहू युती मेष राशीच्या 12व्या स्थानातून होणार आहे। त्यामुळे दिनांक 18 मे 2025 पर्यंत मेष राशीच्या व्यक्तींना अनावश्यक भीती वाटण्याची शक्यता राहणार आहे। तसेच मेष राशीच्या व्यक्तींना अचानक एखादे संकट निर्माण होण्याची शक्यता सुद्धा थोड्या प्रमाणात या महिन्यामध्ये राहणार आहे। त्याचप्रमाणे दिनांक 15 मे 2025 नंतर सूर्यग्रह मेष राशीच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करेल। तसेच गुरुग्रह सुद्धा मेष राशीच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल। अर्थात यानंतर मेष राशीच्या व्यक्तींना शिक्षणामध्ये सुद्धा यश मिळण्याची शक्यता राहणार आहे।
संततीबाबत सुद्धा शुभ परिणाम या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींना जाणवतील। दिनांक 15 मे 2025 पर्यंत हा महिना मेष राशीच्या व्यक्तींना मध्यम शुभ अशुभ फले निर्माण करणारा राहणार आहे व दिनांक 15 मे 2025 नंतर या महिन्याचा उत्तरार्ध विवाह योगासाठी अनुकूल परिणाम देणारा मेष राशीच्या व्यक्तींना राहणार आहे। त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची सुद्धा शक्यता राहणार आहे। त्याचप्रमाणे मेष राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक खर्च तसेच अनावश्यक खर्च होण्याची सुद्धा या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींना राहणार आहे। या महिन्यामध्ये मेष राशीच्या व्यक्तींनी दिनांक 3, 4, दिनांक 13, 14, दिनांक 15, दिनांक 22, 23, 24 मे 2025 व दिनांक 31 मे 2025 या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नाही। या दरम्यान मेष राशीच्या व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत। हे दिवस सोडून इतर सर्व दिवस मेष राशीच्या व्यक्तींना अनुकूल व शुभ परिणाम देणारे राहतील। अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्यापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।